सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अंतर्गत संचालित सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीनं मी प्राध्यापिका डॉक्टर जयश्री संजय सातोकर सर्वांना माझा जय ज्योती जय सावित्री। प्रथमतः सर्व सावित्रींच्या लेकींचे खूप खूप अभिनंदन। आपण सर्वांनी सावित्री शक्तीपीठाच्या कार्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत ठेवला। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आपण सावित्री माई आणि ज्योतिरावांचा विचार पोहोचवला। इवलेसे लावियले रोपटे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे। माझ्या सावित्रीच्या लेकींनी फुले साहित्यावर विचार मंथन करून दृकश्राव्य आणि लिखाणाच्या माध्यमातून फुले विचारांचा जागर मांडला आहे। त्यासाठीच मी सावित्रींच्या लेकींचे पुनश्च एकदा अभिनंदन करते आणि सर्वांना परतवाडा येथे दिनांक 10 एप्रिल 2025 रोज गुरुवारला संध्याकाळी 7 वाजता होऊ घातलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण देते। सावित्री ज्योती स्मारक समिती परतवाडा जिल्हा अचलपूर येथे होऊ घातलेला सावित्री ज्योती अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा फुले साहित्याचे गाडे अभ्यासक लेखक साहित्यिक श्री जयकुमारजी चर्जन आणि उपाध्यक्षा अपूर्वाताई सोनार यांच्या अथक प्रयत्नातून माजी आमदार माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून होऊ घातलेला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंब शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष माननीय श्री रमाकांत शेरकार उपस्थित राहतील। प्रमुख अतिथी म्हणून संत साहित्य अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर सौ नयनाताई कडू आणि प्रमुख उपस्थितात जिल्हा परिषद सदस्य अमरावतीचे श्री प्रतापराव अभ्यंकर, महात्मा फुले बँक अमरावतीचे सदस्य श्री राजेंद्रजी आंबे, फुले चरित्र अभ्यासक भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय परतवाड्याचे प्राध्यापक डॉक्टर प्रमोद गारोडे सर, नगर परिषद अचलपूरचे माजी नगराध्यक्ष श्री रफिक शेख, पंचायत समिती अचलपूरचे माजी सभापती श्री देवेंद्र पेटकर, नगर परिषद अचलपूरचे माजी नगरसेवक श्री गजाननजी कोल्हे यांचा समावेश आहे। अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सावित्री ज्योती स्मारक समिती अध्यक्ष आणि दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या शुभ हस्ते होणार आहे। वाघामाता संस्थान प्रांगण परतवाडा येथे येत्या 10 एप्रिल 2025 रोजी होऊ घातलेल्या कार्यक्रमाला आपण सर्व अगत्यपूर्वक उपस्थित राहून सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मी आपणास निमंत्रण देत आहे। चला तर मग स्मारक समिती अध्यक्ष श्री जयकुमारजी चर्जन सर, उपाध्यक्षा अपूर्वाताई सोनार यांच्या साथीला सौ शिलाताई चर्जन, अनुराधा भुस्कट, वर्षा भुयार, चित्रा रसे यांच्या सांघिक प्रयत्नांचे कौतुक करण्यास आणि अभिनंदन करण्यास नुकताच राज्य विधी मंडळाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला भारतरत्न देण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविलेला आहे। या पार्श्वभूमीवर परतवाडा येथे होऊ घातलेला अर्धाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम म्हणजे सावित्री शक्तीपीठासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। सावित्री शक्तीपीठाचे कार्य आता बोलू लागले आहे, त्याला कृतिशीलतेची जोड मिळाली आहे। एकूणच सावित्रींच्या लेकींचे पाऊलं आता समाज जागृती करण्यास सिद्ध झाली आहेत। सदर सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा देऊया आणि फुले विचारांचा पाया अधिकाधिक घट्ट रोवूया, अधिकाधिक घट्ट रोवूया। धन्यवाद।